तिचं हसू, तिची दुनिया आणि तिचा नाश. तन्वीचं लग्न होऊन 3 महिने झाले होते. ती हसतमुख, शांत, सगळ्यांना मान देणारी. तिच्या माहेरचे लोक म्हणायचे, तन्वीचं मन खूप मोठं आहे, ती कुणालाही दुखवत नाही. पण तिला माहित नव्हतं की तिला मिळालेलं घर तिच्या मनाचा गैरफायदा घेणार आहे. पहिल्याच दिवशी सासू म्हणाली, आमच्या घरात उठणं 4 वाजता होतं. नवीन सुनी आली ना, सुरू कर काम. तन्वी हसली. तिला वाटलं नवीन आहे, थोडं जास्त करावंच लागतं. पण हे थोडं नव्हतं, हे सुरू होणाऱ्या यातनेचं पहिलं पाऊल होतं. सासू दिवसभर बोलत राहायची, तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही वाटतं. काम लोकांसारखं करायचं असतं. तू आमच्या घरची हवा बदलून टाकलीस. सून असूनही तन्वी कधीच प्रतिवाद करत नसे. ती शांत, गप्प, न बोलता रडणारी. नणंद शीतल आणि मानसी येतच राहायच्या. जेवत बसल्या की एकच विषय, ही मुलगी आमच्या भावासाठी योग्य नाही. आई, तू हे लग्न कसं मान्य केलंस? तन्वी मनात तुटायची, पण चेहऱ्यावर हसू ठेवायची. नवरा आकाश, जो लग्नापूर्वी तिला प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे असं म्हणत होता, लग्नानंतर पूर्ण बदलला. आई बहीण काय सांगतील तेच खरं. तन्वीने काही सांगितलं तर त्याचं एकच वाक्य, तूच चुकतेस, माझ्या आई बहिणी कधी चुकीच्या नसतात. ही वाक्य तन्वीच्या आत्म्यावर खीळसारखी घुसत होती. ती तुटत चालली होती, पण कुणालाच दिसत नव्हतं. सकाळपासून रात्रीपर्यंत काम, त्यातही दोष दोष शब्द, टोचणी, अपमान, एकटी असल्याची भावना. नवरा साथ देत नाही, सासरचे सगळे तिच्या विरुद्ध. तन्वी हसत होती, पण तिचं मन तुटून पडत होतं. रात्री 11 वाजता आकाशने तिला हाक मारली, तन्वी, पाणी कोण देणार? तन्वी धावत गेली. तिला पाणी दिलं. आकाशने तिच्याकडे बघून विचारलं, तुला कोण शिकवलं असं चालायला? जोरजोरात पाय पडतात. तुझे हे वाक्य साधं होतं, पण त्यात तिच्या मनभंगाची सुरुवात होती. ती परत रूम मध्ये जाऊन शांत बसली. अश्रू थांबत नव्हते. आकाशला मिळालं होतं आई आणि बहिणीचं ब्रेन वॉश, आणि तन्वी एकटी, पूर्ण एकटी. दुसऱ्या दिवशी मोठा अपमान. सकाळी नाश्त्याचा प्रसंग. सासू किंचाळत म्हणाली, तुझ्या हातचं खाणं आम्हाला चालत नाही. सासरेबुवांना त्रास झाला कालच्या खाल्ल्याने. तन्वीने बनवलेलं तेवढं सुद्धा चूक नव्हतं, पण तिला सगळ्यांसमोर बोलावं, तिला कमी लेखावं, हेच घरचं ध्येय होतं. तिचं मन म्हणत होतं, मी इतकी वाईट आहे का खरंच? आकाशही सामील झाला. आकाशने तिच्यावर राग काढला, आईसाठी त्रास होत असेल तर तू काहीतरी चुकतेसच ना. तन्वीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिनं काही बोललं नाही. अत्याचार नेहमी मारा नसतो. कधी कधी कारण नसताना दिलेला दोष हेही अत्याचाराचं सर्वात घातक रूप असतं. आता तिच्या आत एक शांत ज्वाला पेटत होती. ती ज्वाला आहे मनातली वेदना, न मिळालेलं प्रेम, न मिळालेला आधार, आणि रोज मिळणारा अपमान. तन्वी आतून तुटत होती, पण बाहेरून शांत होती. कोणी विचारतही नव्हतं, तू ठीक आहेस का? सासरचं वाढत चाललेलं अत्याचार, तिला घरात कैद्याप्रमाणे ठेवणं, तिच्या मानसिक आरोग्याची पडणारी वार्ताह, घरातील लोकांचा खरा स्वभाव, तिने स्वतःला शोधण्याची सुरुवात, आणि तिच्या आयुष्यात होणारा प्रचंड बदल. स्वयंपाकघरातील चुलीची ऊब आणि सासूच्या शब्दांची तलवार, दोन्ही एकत्र झेलताना सायलीच्या मनात एकच प्रश्न उठत होता, मी एवढी वाईट आहे का? पण तिला उत्तर मिळत नव्हतं, कारण उत्तर देऊ देणार कोणीच नव्हतं. नकीचेत कामावर जाण्यासाठी तयार होता. सायलीने त्याचा डबा बांधला. गरम चपात्या, भाजी, दही. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याला दिसणं गरजेचं होतं का? नचिकेतने डबा घेतला, बूट घातले आणि गेटकडे वळला. सायली हळूच म्हणाली, नचिकेत, थोडं बोलायचं आहे. 2 मिनिटं. तो थांबला, हातात मोबाईल, तोंडावर नेहमीचीच उदासीनता. आता नको सांगूस, उशीर होतोय, परत आल्यावर बोलू. तो निघून गेला. तो दिवस आणि त्यानंतरचे कितीतरी दिवस. तो परत आल्यावरच कधीच
कधीच बोलायला वेळ झाला नाही. अंगणात बसून भिजलेल्या पोत्यावर कांदे पसरत होती. सायली बाहेर पाणी उपसून आणण्यासाठी आली तर सासू तिला चिडून म्हणाली, वेश काय घेतलाय तुझा? नवरी आली घरात की नोकरानी? संध्याकाळी आलेल्या लोकांनी काय म्हणायचं? सायलीने हळू उत्तर दिलं, आई, सकाळपासून काम करत होते. कपडे बदलायला वेळ सुद्धा हेच पुरेसं होतं. सासू ओरडत म्हणाली, तक्रारी शिकवल्यात का माहेराहून? आमच्या घरात तोंडाळ बायका नकोत. काम करायचं, शांत राहायचं. सायली थांबली. खूप बोलू शकली असती, पण शांत राहणंच शहाणपण होतं. सायलीला कुणी हात लावत नव्हतं, मारत नव्हतं किंवा शिव्या देत नव्हतं. पण तिच्यावर काय होत होतं? सततचे टोमणे, तिच्या प्रत्येक कामातील कमी शोधणे, तिला कधीही कौतुक न देणे, बोलावं तेव्हा दुर्लक्ष करणे, तिला स्वतःसारखी वागवू न देणे, तिचा आवाज दाबणे, तिच्या अश्रूंना महत्त्व न देणे, नवऱ्याच्या उदासीन वेदनादायी शांतपणा हेच होतं. न दिसणारं पण जास्त जखम करणारं मानसिक अत्याचाराचं रूप. तिचा हक्क कुणीच मानत नव्हतं. नणंद वृषाली कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती. तिने तिरक्या नजरेने सायलीकडे बघत विचारलं, भाजीत मीठ कमी टाकलं का? की तुझ्या डोक्यातच मीठ कमी झालंय? सासू हसली. सासरे एवढंच म्हणाले, तूच कर ग भाजी. पुढच्या वेळी हिच्याकडून काही होईल असं वाटत नाही. सायलीचं मन मोडलं. तिचा आवाज परत गिळला गेला. घरात सर्व आहेत, पण तरीही ती एकटी. जेवताना तिला कोणतं ताट द्यायचं यावर वाद. काम नीट केलं तरी टीका. थोडा वेळ बसली तरी बाई टीका. हसली तरी तक्रार, रडली तरी तक्रार. सासरेमध्ये तिला सून म्हणून ओळख मिळत होती, पण माणूस म्हणून नाही. रात्री नचिकेत आला तेव्हा सायलीने पुन्हा विचारलं, नचिकेत 5 मिनिटं बोलू या? तो मोबाईलवर नजर ठेवून म्हणाला, थकलोय ग, उद्या बोलू. उद्या 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 तो उद्या कधीच आलाच नाही. त्या दिवसापासून सायलीने एक गोष्ट समजून घेतली, या घरात शब्दापेक्षा शांतता जास्त. दुखावं ते सासूचे टोमणे ती झेलू शकायची, नंदेचे कटाक्षही सहन करायची, पण नवऱ्याचं शांतपण ते तिचं छातीत रोज खोल खुपसत होतं. रात्रीची वेळ, पण विश्रांती नाही. शेवटची भांडी धुवून झाल्यावर सायली हातात पाण्याचा ग्लास घेऊन खोलीत आली. नचिकेत बेडवर पडून मोबाईल स्क्रोल करत होता. सायलीने हळूच विचारलं, दिवस कसा गेला? तो उत्तर देतो, ठीक. पुन्हा शांतता. तिला सांगायचं होतं की आज हात कापला की दिवसभर एक स्नानही करायला वेळ मिळाला नाही, की तिला वाईट वाटतंय, की ती थकलीये, की ती एकटी आहे. पण नचिकेतला ते ऐकायची गरजच वाटत नव्हती. तिने हिम्मत करून विचारलं, नचिकेत, मी एवढी चुकीची आहे का? तुझी आई का माझ्याशी असं बोलते? मी प्रयत्न तर करते ना. तो फोन बाजूला ठेवत म्हणाला, तू जरा जास्त सेन्सिटिव्ह आहेस. आई बाबा तसेच आहेत, त्यांना बदलता येत नाही. तूच ऍडजस्ट झालंस तर शांतता येईल. सायलीचे डोळे पाणावले. म्हणजे चूक तिचीच आणि बाकी सगळं बरोबर. नचिकेत पुन्हा मोबाईलवर बोलणं तिथेच संपलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ. सायलीला उठल्यावर सासूचा आवाज ऐकू आला, अगं सायली, झोपत बसायचंय का? घरात देव नाही, पूजा कोण करणार? सायली धावत उठली. डोळे लाल, थकव्याची छाया. पूजा केली, घर आवरलं, भाजी चिरली, नाश्ता केला, नंदेला डबा, नवऱ्याला डबा. आणि या सगळ्यात तिला स्वतःसाठी 5 मिनिटंही मिळत नव्हती. नंदेची नवी तक्रार. वृषाली सोफ्यावर बसून केस विंचरत म्हणाली, सायली, माझं बॅग कुठे? मिळाली तरी सांगते. माझ्या वस्तूंना हात लावू नकोस. तुझ्यामुळे माझं एक लिपस्टिक हरवलंय. नकोस. तुला चूप बसलं की नाही वाटतं? सासू सासरे हे सगळं बघत होते, पण कुणी शब्दही न बोलणं हेच सायलीला सर्वात जास्त जखम करत होतं. सायलीचा आवाज कुणाला ऐकूच येत नव्हता. जेवताना सासू म्हणाली, भाजीची चवच नाहीये. सायली, तू कामावर लक्ष देतेस का, की डोक्यात काहीतरी चालू असतं? सायली शांत. सासरे म्हणाले, आमच्या घरात आलेल्या सूनबाई अशा नसतं. काम नीट करायचं,
तोंड कमी चालवायचं. नचिकेत दोन्ही बोल ऐकतो, पण त्याचं उत्तर खूपच ओळखीचं. शांतता. सायलीने एकटेपणाशी मैत्री केली. त्या रात्री सायलीने स्वतःशीच बोललं, कदाचित मीच चुकीची असेल, कदाचित माझ्यातच काहीतरी कमी असेल. असं तर नाही ना की हेच आयुष्य आहे, कुणाला ऐकायचंही नाही, कुणाला समजून घ्यायचंही नाही. तिला आठवलं माहेर, आईची ऊब, बाबा बोलणं, भाऊची मज्जा. तिथे ती मुलगी होती, इथे ती फक्त जबाबदारी. नचिकेत खोलीत आला. सायलीच्या डोळ्यातील पाणी पाहूनही म्हणाला, अगं पुन्हा रडतेस, तूच जास्त मनावर घेतेस. तो लाईट बंद करत म्हणाला, मी थकलोय, झोपूया. सायली उशीमध्ये चेहरा लपवून शांतपणे रडत राहिली. आज तिच्या अश्रूंना आवाजही नव्हता, फक्त एक निशब्द किकाळी. घरात जरी सतत आवाज, बडबड, बोलणे चालू असले तरी सायलीसाठी त्या घरात एकही आवाज तिचा नव्हता. तिची सकाळ इतरांसाठी साधी, पण तिच्यासाठीच रोजचं रणांगण होते. सासू अंगणात तुळस पाणी घालून परतली आणि नेहमीसारखं ओरडली, सायली, हा पोहा कधी करणार? घरातील सगळे तुझ्या मागे थांबणार का? सायली धावत आली, आई आता करते. सासूचे तोंड वेगाळलं, आता आत्ता करतेस, पण काम काही वेळेवर होत नाही. नचिकेतला ऑफिसला उशीर झाला तर जबाबदार कोण? सायली हळू म्हणाली, मी 5 वाजता उठले होते. भाजी तोंडी लावणे, स्वच्छता. सासू मध्येच टोमणं मारत म्हणाली, बस नाटक नको. सासरी येऊन 4 काम करायला शिकत नाही आणि बोलायला तयार. सायली पोहा वाढायला लागली तेव्हा सासरे बोलले, नचिकेत बघ तुझी बायको, तिच्याकडे वेळच नसतो, नेहमी धावपळ. हे कसलं गृहस्थाश्रम? नंदेने भुवया उचावत टोमणा मारला, भाऊ तुझ्या लग्नात लग्न झालं, पण सूनबाई येणार हे कुणाला सांगितलंच नाही. बहुतेक सगळे हसले. सायलीही त्याच्यासोबत हसायला इच्छित होती, पण त्या क्षणी ती हसायच्या स्थितीत नव्हती, कारण तिच्यावरच हसणं चालू होतं. नचिकेत मात्र चपाती खात होता, शांत, जणू त्याचं घरचं नाही, परिस्थितीचं नाही, सगळं परक. सायलीने हिम्मत करून नचिकेतच्या शेजारी बसत विचारलं, मी काही चुकीचं केलंय? तो जरा चिडून म्हणाला, सायली आता नको हे सगळं, दिवसभर थकलोय आणि आईबाबा जे म्हणतात ते तुमच्यासाठीच असतं, वाईट नाही म्हणत ते. सायली हाताश, पण तुम्ही कधी माझ्या बाजूने उभं राहत नाही ना, कधी विचारत नाही मी ठीक आहे का? नचिकेतने तिच्याकडे पाहिलेही नाही. तो म्हणाला, हे सगळं मला नकोय, दररोज तू ऍडजस्ट हो, सगळ्या मुली होतात तूही हो. बस, संवाद संपला. सायलीच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा कोसळलं. कुणासमोर नाही, कुणालाही दिसण्याइतकं नाही, पण मनाचे सगळे फ्लोडगेट उघडून सगळे जेवून झाले. सायली स्वयंपाकघरात उभी राहून भांडी घासत होती, गरम पाण्याने हात सोलत होते, साबणाचा वास नाकात घुसत होता आणि मागून सतत कटाक्ष जाणवत होते. नणंद दारात उभं राहून म्हणाली, इतकं हळू काम करतेस की अगं धुवायला वेळही मिळणार नाही, तुला भाऊला काय वाटेल? सासू पुढे आली, सायली आज प्रेशर कुकर साफ केला का? 2 दिवस झाले चमकता नाही दिसत. नाही तुझ्या माहेरात कुणाला सफाई शिकवलं नव्हतं काय? सासरे हॉलमधून ओरडले, अगं अर्चना का बोलतेस बाई, तिला शिकू दे, तुला हवी तशी इतके दिवस आरामच केला असेल ना. पुन्हा सगळे हसले. सायलीचं हसू मात्र बराच काळ हरवलं होतं. स्वतःची किंमत विसरलेली सायली संध्याकाळी जेव्हा ती पाण्याच्या तांब्यावरून अंगणात आली तेव्हा तिला क्षणभर स्वतःची सावलीही परकी वाटली. ती कोण आहे? एक मुलगी, एक पत्नी, की फक्त घरकाम करणारी यंत्र? या घरात तिच्या भावना, तिचे दिवस, तिची थकवा कुणालाही दिसत नव्हता. तिची चूक नसतानाही तिचीच चूक धरली जात होती. आणि अशा शांत अत्याचारात सायली स्वतःला मी काहीच नाही असं मानायला लागली होती.
नचिकेत परत घरी आला. सायलीने पाणी दिलं. तो म्हणाला, आज ऑफिसमध्ये प्रेशर होतं. एक शांत रात्र हवी होती. सायली काही बोलली नाही. नचिकेत झोपला. सासू सासरे टीव्ही बघत होते. नणंद फोनवर आणि सायली ती स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसून हळूच रडत होती. आवाज नको, कोणी ऐकू नये म्हणून तिच्या अश्रूंना आवाज नव्हता, पण की काळी मनात मात्र प्रचंड होती. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट